राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ओबीसी आरक्षणासंबंधीच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। यावेळी सॉलिसिटर जनरल यांच्या या प्रकरणामध्ये वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी केली। ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे 28 नोव्हेंबरला ठेवलेली आहे। सुनावणी लांबल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे। तर अनेक ठिकाणी आरक्षण मर्यादा वाढवल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्याच संदर्भात त्याच याचिकेवर आज सुनावणी होणार होती। ती सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे। आमच्या सिनियर ॲडव्होकेट होत्या, त्यांनी सांगितलं की या बाठिया कमिशनने आमच्या ओबीसीच्या जागा खूप कमी केलेल्या आहेत, आम्हाला वॉशआउट करून टाकलं जाईल। याचिकाकर्त्यांतर्फे म्हणणं असं होतं की बाठिया कमिशन लागू करा, पण आम्ही त्याला विरोध केला। त्यावर कोर्ट इन्क्लाइन झालं। कोर्ट म्हणलं आपण ही सुनावणी आपण येत्या शुक्रवारी ठेवू। ओबीसीला सन्मानजनक जागा दिल्या जातील आणि जिथं जर समजा वाटेल, याच्यामध्ये जे शेखर नाफडे राज्य सरकारतर्फे होते त्यांनी कोर्टाच्या निदर्शनात असं आणून दिलं की हा सगळा विषय कशामुळे होतोय, जो शेड्यूल एरिया आहे तिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असतं आणि त्यामुळं ते 50%चं लिमिट ट्रायबल पॉप्युलेशन एससीचं आणि ओबीसीचं त्यामुळं क्रॉस होतं। मग अशा याच्यामध्ये ओबीसीवर हा अन्याय होतो। तर कोर्टाने म्हणलं की आम्ही या संदर्भात कुठं ग्रे एरिया जर दिसला तर या संदर्भामध्ये लार्ज बेंच कॉन्स्टिट्यूट करण्याचा पण विचार करू। ओबीसीला सन्मानजनक प्रतिनिधित्व दिलं जाईल। याच्यावर बराच उहापोह झाला। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, आजच्या सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशात राज्याचं लक्ष लागलेलं होतं। सुनावणी पार पडल्याने आज देखील कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे। आता पुढील सुनावणी शुक्रवारी होईल, त्यामुळे निवडणुका नेमक्या होणार की त्या पुढे ढकलल्या जाणार या संदर्भात अजूनही स्पष्टता येणं बाकी आहे। नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना संदर्भात मार्ग मोकळा अजून झाला नाहीये। टांगती तलवार काही जागे अजूनही आहे। मात्र आज काय नेमकं सगळं घडलंय या सगळ्या गोष्टींसाठी ॲडव्होकेट मंगेश ससाने माझ्याबरोबर जोडलेले आहेत। सर, सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हा की आता येणाऱ्या शुक्रवारपर्यंत कोणत्याही निवडणुका सर्वात पहिले जाहीर होणार नाही? नक्कीच, कारण की जो कार्यक्रम जाहीर झाला 246 म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायतींचा, तर या संदर्भामध्ये जिथं 57 ठिकाणी 50%ची कॅप ओलांडलेली आहे त्या संदर्भात आज सुनावणी झाली। याचिकाकर्त्यांनी तिथं मांडलं की के कृष्णमूर्तीच्या निकालाचं उल्लंघन झालंय, विकास गवळी या केसचं उल्लंघन झालंय 50%चं आणि बाठिया कमिशनचा रिपोर्ट सबमिट झालाय, त्यानुसार या निवडणुका घ्या म्हणून। तर या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी बाजू मांडली की त्या ठिकाणी 57 ठिकाणी फक्त असं झालं आणि तो ट्रायबल एरिया आहे। आमचे जे सिनियर काउन्सिल आहेत इंदिरा जयसिंग यांनी पण आमची भूमिका मांडली, जिथं ट्रायबल एरियामध्ये ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असतं तिथं ओबीसीच्या जागा कमी केल्या जातात आणि हा आमच्यावर अन्याय आहे आणि बाठिया कमिशन आम्हाला मान्य नाही। त्यामुळे मुळात असंही सांगितलं की ओबीसीचं जे पण आहे ते सगळं ऐकलं जाणार आणि गरज लागली तर मोठं बेंच कॉन्स्टिट्यूट पण केलं जाणार, कारण की बाठिया कमिशन आणि ओबीसी आरक्षण हे सगळं एक कुठे ना कुठे मोठ्या लेवलवर गोळ दिसून येतो। नाही, नक्कीच, कारण की राज्य सरकारतर्फे शेखर नाफडे यांनी पण सांगितलं की मुळात प्रश्न असा आहे की जिथं ट्रायबल एरिया आहे त्या ट्रायबल एरियामध्ये हे प्रकार जास्त होतात आणि त्याच्यामुळं असं होतं की ट्रायबल एरियामध्ये जिथं पेसा ॲक्ट जिथं लागू आहे अशा ठिकाणी SC STला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण दिलं जातं आणि त्यामुळं ओबीसीच्या जागा कमी होतात आणि त्यामुळं 50%ची मर्यादा क्रॉस होती। त्यावर कोर्ट म्हणलं की कुणाला प्रतिनिधित्व देताना, कुणाला न्याय देताना, कुणाला संविधानिक अधिकार देताना कुणाचे अधिकार किंवा कुणाला अन्याय होणार नाही अशी भूमिका आम्ही घेऊ। ओबीसीचं म्हणणं ऐकलं जाईल। ओबीसीच्या बाबतीत आम्ही सन्मानजनक प्रतिनिधित्व देऊ आणि जिथं असा कुठं ग्रे एरिया दिसेल तर त्या संदर्भामध्ये आम्ही मोठा लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करायचा विचार करू। सर, इझी लँग्वेजमध्ये आता इम्पॅक्ट कोणत्या निवडणुकांवर पडणार आहे? कोणते जे वेळपत्रक चेंज होऊ शकतात का आणि निवडणुका पुढे ढकलले जाऊ शकतात का? मला तर वाटतं निवडणुका पुढे ढकलायच्या विचारामध्ये कोर्ट नाही आहे। कोर्टाने तसे बोलताना संकेत दिलेत, जरी या निवडणुका झाल्या
तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन असं मागच्या वेळेस पण झालेलं आहे आणि म्हणजे या अंतिम निर्णयाला अधीन राहून या निवडणुका होतील अशा प्रकारे पण होऊ शकतं. आणि इथनं पुढच्या म्हणजे जिल्हा परिषद त्यानंतर महानगरपालिका पंचायत समितीच्या ज्या निवडणुका अजून कार्यक्रम जाहीर नाही झालेला त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही 50%ची मर्यादा राखण्याची खबरदारी घ्यावी असंही कोर्टाने इलेक्शन कमिशनच्या वकिलांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या निवडणुका ज्या जाहीर नाही झालेल्या तर त्यांच्या संदर्भामध्ये निर्णय शुक्रवारीच होईल. पण ज्यांच्या कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये पण कोर्ट निवडणुका रद्द करण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या विचारात दिसत नाही आहे. नक्कीच म्हणजे सगळं लक्ष शुक्रवारच्या या सुनावणी मध्ये आहे. जेव्हा कोर्ट काय नेमकं सांगतंय त्यावरती एक लक्ष असेल. येणाऱ्या ज्या निवडणुका जाहीर होणार आहेत त्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिले जातात का आणि ऑलरेडी जे अनाऊन्स आहेत त्यावरती. सर एक प्रश्न असा आहे 2 डिसेंबरला एक निवडणुका जे आहेत त्यावरती याचा काय इम्पॅक्ट पडणार आहे? नाही मग आता तेच कारण की 2 डिसेंबरच्या संदर्भातच आज सगळी सुनावणी झाली. इलेक्शन कमिशन आणि पेटिशनरनं पण सांगितलं की 2 डिसेंबरला हे सर्व आहे. पण कोर्ट म्हटलं शुक्रवारी या संदर्भामध्ये आपण एक वर्केबल सोल्युशन काढू, एक सकारात्मक तोडगा काढू आणि त्यामुळं 2 डिसेंबरला ज्या निवडणुका आहेत त्या रद्द होण्याची किंवा पुढे ढकलण्याची सध्या तरी शक्यता अशी वाटत नाही. मध्ये सर एक हिटिंग पॉइंट हे होतं जिथे राज्य सरकार वारंवार वेळ मागत चालली आहे आणि म्हणून या पिटिशनमध्ये पण ही आता 4थी की 5वी हिअरिंग आहे जी ऐकण्यात येते आणि राज्य सरकारकडून नुसतं तारीख पे तारीख नक्कीच. तर आपण या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे वकिलांसोबत. आता नेमकं पुढच्या सुनावणीमध्ये काय होते याकडे लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि आपल्यासोबत फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत याचिकाकर्त्या सत्यामुळे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही याचिका केलेली होती या संदर्भामध्ये. आता कोर्टानं शुक्रवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय तुमची नेमकी मागणी आहे? जरूर. आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्यातर्फे याचिका केलेली आणि याच्यामध्ये आपलं म्हणणं होतं की 5 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत राज्यघटनेत जी तरतूद आहे त्याप्रमाणे आपल्याला निवडणुका घेणं भाग आहे. त्यामुळे बाकीचे जे मुद्दे आहेत तत्सम मुद्दे जे काही आहेत इलेक्शनचे रिलेटेड विषय ओबीसी रिझर्वेशन वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यावरती निर्णय होत राहतील. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपलं म्हणणं ऐकून ताबडतोब इलेक्शन घेण्याचे जे काही निर्णय घेतलेले आहेत ते आता अंमलात आणता यांनी जो काही गोंधळ केलेला आहे त्या गोंधळावरती या सुनावण्या होत आहेत. तर आज सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य म्हणजे इलेक्शन कमिशननी मान्य केलं की 57 ठिकाणी त्यांनी 50% आरक्षणाची ही जी लक्ष्मण रेषा आहे ही ओलांडलेली आहे आणि ही म्युन्सिपल काउन्सिल आणि नगरपंचायत ह्या नगर परिषदा ज्या आहेत त्यांच्यामध्ये हा जो काही गोंधळ झालेला आहे. पण त्यामुळे आता शुक्रवारी जी काही सुनावणी होईल त्याच्यामध्ये काही वर्केबल तोडगा काढता येणार का याच्यावरती बघता येणार आहे. पण तथापि सुप्रीम कोर्टाने हे देखील सांगितलंय की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका पुढे ढकलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहोत आणि त्यामुळे जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, म्युन्सिपल कॉर्पोरेशन असो या येणाऱ्या इलेक्शनमध्ये अजून तारखा जरी जाहीर झाल्या नसल्या तरी देखील त्याच्यामध्ये आता जो काही वर्केबल तोडगा निघतोय शुक्रवारी आणि या व्यतिरिक्त बंथिया कमिशन असेल किंवा कानविलकरचं जजमेंट जे असेल त्याच्यामध्ये 50% जी लक्ष्मण रेषा टाकून दिलेली आहे रिझर्वेशनची ती बांधील राहून समजा इलेक्शन जाहीर होता येत असतील तर करता येत असतील तर येत्या आठवड्यात आपण नक्कीच बघू शकतो की बाकीच्या उरलेल्या 2 टप्प्यांचे पण इलेक्शन जाहीर होतील. पण आपल्याला एवढं नक्कीच याच्यामध्ये कन्क्लूड करता येईल की सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की 57 ठिकाणी जे आज इलेक्शन कमिशनने मान्य केलं की 57 ठिकाणी जिकडे ब्रीच झालेली आहे ही मर्यादा याच्यावरती तोडगा काढावा लागणार आहे. अन्यथा सुप्रीम कोर्टाकडे पॉवर्स आहेत. इथे झालेले जे काही किंवा होणारे जे इलेक्शन आहे त्याची प्रोसिजर पूर्णपणे रद्दबातल ठरवण्यात येईल. नक्कीच धन्यवाद सत्यामुळे जी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर निवडणूक आयोगानं मान्य केलेलं आहे की 57 ठिकाणी ही आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे आणि त्यावर तोडगा निघाला नाही तर सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत ती जी प्रक्रिया आहे ती रद्दबातल करू शकते.